तर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। रोहित आर्या प्रकरणामध्ये रोहित आर्याचा मराठी अभिनेत्रींसोबतही संवाद असायचा। चित्रपट निर्माता असल्याचं सांगत तो संपर्क साधायचा। अभिनेत्री रुचिता जाधव सोबत त्याने संपर्क साधलेला होता। रोहित आर्यानं निर्माता असल्याचं सांगत हा संपर्क साधलेला होता अशी माहिती आता समोर येतेय। त्यामुळे रोहित आर्या एकीकडे सर्व वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता, वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटायचा, त्यांच्याशी बराच काळ भेटीगाठी करायचा। पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा हे नेते मंडळी येतील तेव्हा त्यांच्या तो संपर्कात असायचा आणि आता अभिनेत्रींशी सुद्धा तो संपर्कात होता, त्यांच्याशी संवाद साधत होता असं कळतंय आणि चित्रपट निर्माता असल्याचं सांगत तो संवाद साधत होता अशी माहिती देखील समोर येतेय। त्यामुळे एकीकडे ओलेस नाट्य पार पडल्यानंतर आणि त्यानंतर एन्काउंटर झाल्यानंतर रोहित आर्या संदर्भातले अनेक खुलासे समोर येऊ लागलेले आहेत। नवनवीन खुलासे आता समोर येत आहेत आणि त्यातलाच हा आणखीन एक खुलासा चित्रपट निर्माता आहे असं सांगून त्यानं रुचिता जाधव या अभिनेत्री सोबत संपर्क साधला होता अशी माहिती समोर येतेय। तर दीपक केसरकर यांनी सुद्धा वैयक्तिक मदत त्याला केलेली होती असं म्हटलेलं होतं, कारण या संपूर्ण माझी शाळा या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्या काळामध्ये खरी गरज होती मदतीची, आर्थिक मदतीची ती मी केली होती असं म्हटलेलं होतं। तर आता अभिनेत्रीला सुद्धा संपर्क साधल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय माहिती? अभिनेत्री रुचिता जाधव यांनी आता ह्या संपूर्ण प्रकारानंतर स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकलेली आहे की रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने आपण चित्रपट निर्माता असल्याचं सांगत चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर दिली होती आणि या सगळ्यात याच प्रकल्पासाठी तो एकंदरीत त्या रुचिता जाधव यांना अप्रोच करत होता का हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय। मात्र सध्या आपण बघतोय की रोहित आर्या यांनी यापूर्वी देखील वेगवेगळ्या चित्रपट प्रोजेक्ट्स वरती काम केलं होतं। जो रोहन आहेर म्हणून त्याचा एक सहनिर्माता, सहाय्यक निर्माता आहे, त्याच्यासोबत देखील त्यांनी काम केलं होतं। त्यामुळं इंडस्ट्रीतल्या काही लोकांसोबत, काही नवोदित अभिनेत्री यांना देखील रोहित आर्या यांच्या माध्यमातून संपर्क केला जात असल्याचं समोर आलं आणि आता आपण बघतोय रुचिता जाधव या अभिनेत्रीने स्वतःहून फेसबुकवर पोस्ट करत ह्याची कबुली दिली आहे। नक्कीच। तर तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये नवनवीन वळण येत आहे आणि कशा पद्धतीनं रोहित आर्या हा वेगवेगळ्या लोकांच्या आणि अर्थातच नेम फेम असणाऱ्या लोकांच्या संपर्कात होता हे देखील आता समोर येत आहे।